नमस्कार मंडळी, माझे यूट्यूब चॅनलवरती आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तिथे तुम्हाला घरगुती चविष्ट आणि झटपट अशा बनणाऱ्या पदार्थांच्या रेसिपीज पाहायला मिळतील। त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आज मी बनवणार आहे येलो कलरचा उपमा। चला तर मग सुरू करूया। आपल्याला लागणार आहे कांदा, तो बारीक कापून घ्यायचा। 5 ते 7 मिरच्या, तेही बारीक कापून घ्यायच्या अशा प्रकारे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, तेही धुवून तोडून घेऊया। कोथिंबीर, तेही छान स्वच्छ धुवून कापून घेऊया। मूठभर शेंगदाणे, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच हळद आणि 2 बुटले तेल। मी इथे जे प्रमाण घेतलं आहे त्यात 3 ते 4 लोक आरामात उपमा खाऊ शकतात। आता गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाकू। त्यानंतर शेंगदाणे टाकू आणि त्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेऊ। त्यानंतर कांदा टाकून घेऊ आणि त्याला फिरून घेऊया। त्यानंतर मिरची टाकू, त्यालाही परतून घेऊया। त्यानंतर कढीपत्ता घालू। कढीपत्त्याने खूप छान अशी टेस्ट येते उपम्याला, त्यामुळे नक्की टाका। आता सर्व काही छान फ्राय होईपर्यंत परतून घेऊया आणि दुसऱ्या साईडला एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवूया आणि पाणी छान कडक गरम करून घ्यायचं आहे। आता आपली कांदा आणि मिरची छान फ्राय झाली आहे। त्यात मीठ घालून घेऊया, हळदसुद्धा टाकून घेऊ आणि परतून घेऊ। आणि या साईडला बघू शकता आपलं पाणी गरम होत आहे। मी इथे 2 ते 2.5 वाटी रवा घेतलेला आहे। तो आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि फिरवून घेऊ। आता सर्व रवा एकजीव करून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा। आता दुसऱ्या साईडला पाणी छान गरम झालेलं आहे, तर आपण थोडं थोडं करून उपम्यामध्ये सोडूया। थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। असेच मी 2 ते 3 वेळेस थोडं थोडं पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे। आपल्याला चम्मच फिरवत राहायचं आहे, नाहीतर बुडाला लागून जाईल। आता हे बघा, असं पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपण त्याला 5 मिनिट झाकून ठेवूया। आपला उपमा हा पूर्णपणे रेडी झालेला आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आणि मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्व मेजरमेंट्स लिहून देणार आहे। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू।